क्षुल्लक कारणाने तरुणावर केला जीवघेणा हल्ला। 8 ते 10 जणांच्या टोळक्याने केली लाठीकाठीने मारहाण। गंभीर जखमी युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। क्षुल्लक कारणाने 25 वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अनगोळ येथे घडली। यात शिवराज तानाजी मोरे राहणार कामत गली बेळगाव हा गंभीर जखमी झाला असून हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे। शिवराज मोरे हा रामनवमी निमित्त मिरवणूक पाहणी करण्यासाठी गेला होता। यावेळी काही क्षुल्लक कारणाने युवकासोबत वाद झाला होता। त्यानंतर आज काही युवक कोनवाळ गल्ली येथे त्याच्या कामावर येऊन त्याला अनगोळ येथे घेऊन जाऊन बेदम मारहाण केली। 8 ते 10 जण टोळक्याने लाट्याकाट्याने हल्ला केला अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। कायच नाही, माझं मुलगा कशातच जात नाही, उगाच त्याला कारण नसतानाच घेऊन गेले। ते लहान लहान पोरांना पकडलेले म्हणून तो मध्ये गेलाय म्हणे, नाही तर तसं जातच नाही, तो कधी घरातनं बाहेर पडत नाही। मुलग्याला पकडले त्यांनी, दोघं पोरांना पहिले करत नाही, त्यांनी चांगल्या पोरांना पकडले तर मग कसं यांचं ते गुंडगिरी पोरांना सोडतात आणि चांगल्या चांगल्या पोरांना पकडतात। कायच कारण नाही। ते रामनवमी दिवशी ते झेंडा ते हे करत होते, ते दुसऱ्या पोरग्याचं लपडं म्हणे ते लहान पोरांना पकडत होता म्हणून गेला म्हणे, तर ह्याला पकडले त्यांनी कारणच नसताना उगाच। आणि कामा तेवढे ताकद असली तर त्यांनी गल्लीत येऊन हे करायचं, विचारायचं की गल्लीत येऊन विचारले नाही काय नाही। त्यांनी तिथं कामावरती गेलेल्या पोरांना पकडून गेलेत म्हणताना, आणि तो नावं सांगेल तेव्हा हाणून घरात दुकानात सोडतो म्हटल्याने आणि सोडले नाही, त्यांनी मारलेत म्हणताना चांगल्या पोराला असं मारलं। काय करतो तुमचं पोरं? कुठलं काम करतं? ते ह्याचं काम करतोय, तो आईचं दुकानात जातो। त्यासाठी मारले रामनवमीमध्ये काय तर भांडणं झालेली आणि मी मुसलमानचा पोरगा म्हणून मला मारायला पाठवलेली आणि मी तिथनं पळून वाचून आलेलो। मग आता ते त्यांनी व्हिडिओमध्ये बघून मला मारले। किती जण होते? ओळखत नाही, 13 कुठे घेऊन आले? अनगोळमध्ये। तुम्ही कुठं कामाला करतात? कोनवाळ गल्ली शिवाजी रोड फेरपाडचं दुकान, तिथं घेऊन आले? तिथे घेऊन मारलं आणि माझा मोबाईल आणि चेक काढून। त्यांचं नाव कोण ओळखतं त्याच्यातलं? ओळखतं कुठलं? ते पिल्ल्या म्हणून आहे ते आपल्याला मारलं। या मारहाणीमध्ये डोकीला गंभीर जखम झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी काहीवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे।